जालना जिले के भोकरदन तालुका के पारद गांव में स्थित जिला परिषद प्राथमिक स्कूल में लापरवाही और अव्यवस्थाओं के चलते बच्चों की जान से खिलवाड़ हो रहा है। हाल ही में हुई भारी बारिश के कारण स्कूल परिसर में जल भराव की स्थिति उत्पन्न हो गई है। भोकरदन तालुका के पारद गांव के जिला परिषद स्कूल परिसर में बारिश के कारण तालाब जैसी स्थिति बन गई है। जल निकासी न होने से परिसर में कीचड़ और बदबू फैल गई है। पोषण आहार कक्ष की छत की चादरें जर्जर हो चुकी हैं और बारिश से कमरा जलमग्न हो गया है, जिससे सामान खराब हो गया। इसके बावजूद वहीं बच्चों के लिए भोजन तैयार करने की योजना है। सामाजिक कार्यकर्ता सागर देशमुख ने चेतावनी दी है कि यदि 4 से 5 दिनों में स्थिति नहीं सुधरी तो वे स्कूल में आमरण अनशन करेंगे। अभिभावकों और ग्रामीणों ने प्रशासन से तत्काल कार्रवाई की मांग की है। जिल्हा परिषद प्रशाला पारद इथे हे तुंबलेलं गटार आहे, तुम्ही सगळेजण पाहू शकता। कालचे रात्रीला एक पाऊस झाला आणि पावसाळ्यातला हा पारदमध्ये खरं तर हा पहिलाच पाऊस आहे आणि पाऊस पडल्यामुळे जे ते सर्व पडलेल्या पावसाचं पाणी असेल, येणाऱ्या गावातलं काही नाल्या-मुलांचं गटारीचं पाणी असेल, हे सगळं इथं पारदचं जे ग्राउंड आहे शाळेचं, या शाळेच्या ग्राउंडला एक तळ्यासारखं स्वरूप आलेलं आहे आणि आपण बघताय आता जे विद्यार्थ्यांना जे यावं लागतं हे सगळे विद्यार्थी पाण्यातून येऊ लागले आणि ह्या पाण्याला जाण्यासाठी कुठेही रस्ता नाही आहे। तर रस्ता नसल्यामुळं कदाचित आता हे पाणी जर बाहेर निघालं तर ठीक आहे, नाही निघालं तर उद्या ह्याच तुंबलेल्या पाण्याचं गटार तयार होणार आहे आणि गटार जर तयार झालं तर ह्या लहान मुलांच्या जीवाशी कुठेतरी खेळणं होऊन जाईल आणि आता बघितलं जर 2-3 दिवस पाणी जर गटार तुंबून राहिलं तर पाणी हिरवं पिवळं होईल, त्याच्यावर डेंग्यू मच्छर होतील, मुलांना आजार उद्भवतील। त्यामुळं शासनानं तातडीनं या शालेय समिती असतील, जिल्हा परिषदच्या वरिष्ठ अधिकारी लोक असतील व गावातले जे राजकीय असतील, समाजकारणी असतील, यांना लवकरात लवकर या जिल्हा परिषद शाळेमध्ये एकदा यावं, एकदा बघावं आणि हे जे तळ्याचं जे स्वरूप आलेलं आहे, हे जे पाणी तुंबलेलं आहे, हे कोणाच्या तरी आपल्या लेकरांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे। त्यामुळे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी, अन्यथा जर ह्या पाण्याला जर काढण्याचा प्रयत्न नाही केला किंवा पाणी जर निघालं नाही तर 100% मुलं हे बिमार पडतील, आजारी होतील। त्याच्यामुळं आपली मराठी शाळा, मराठी अस्मिता टिकली पाहिजे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे, सर्व राजकारणी असतील, सर्व अधिकारी असतील, या शालेय समितीचे सर्व पदाधिकारी असतील, यांना कळकळीची विनंती आहे की जे पाणी तुंबलेलं आहे हे पाणी कसं काढतं हे बघावं, अन्यथा जर ह्या पाण्याला जर पाणी निघालं नाही येणाऱ्या 4 दिवसामध्ये मी इथे एक उपोषण करणार आहे। सर्वांना विनंती आहे की सर्वांनी सहकार्य करावं।